हॅलो गाईज, कसे आहेत माझे सुपरस्टार. मी परितोष सर आणि स्वागत आहे तुमचं इप्सित अकॅडमीमध्ये. ओके, सगळ्यात पहिले आजच्या सेशनला सुरुवात करताना हे बघा, काय हा आहे लाडू. दिसला का तुम्हाला लाडू? ते म्हणाला तर बायोलॉजीच्या लेक्चरमध्ये लाडू काय करतोय बॉ, आणि असंही कसे लेक्चर जेव्हा असतं, अभ्यास जेव्हा असतं तेव्हा बऱ्याच लोकांना काहीतरी खाण्याची लहर येते. सर तुम्ही असा लाडू बिडू का दाखवलाय? पण जरा नीट बघा, कसला लाडू रे हा आहे बुंदीचा लाडू. बुंदीचा लाडू बऱ्याच ठिकाणी तुम्ही मिठाईच्या दुकानामध्ये, लग्नांमध्ये, कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा तुम्हाला लाडू बघायला मिळतो. परंतु तुम्ही नीट बघा तर हा जो लाडू आहे ना, तो दिसताना त्याचा एक शेप दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे की नाही? पण मला सांगा, हा जो लाडू आहे, हा लाडू दिसताना दिसतो एक शेप, पण तो तेवढा आहे का रे? म्हणजे हो, आकार शेप त्याचा तसा दिसतोय, पण तो कशाचा बनलाय? तो बनलाय एकेका बुंदीपासून. कशाच्या पासून बनलाय? एकेका बुंदीपासून. म्हणजे जर आपण सेपरेट केलं तर अशी छोटी बुंदी, ही बुंदी एकत्र येऊन हा लाडू जो आहे तो तयार झालेला आहे. ओके, सो थोडासा क्ल्यू आला असेल मी कशाबद्दल बोलतोय. येस, आज आपण अशाच एका महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलणार आहोत. हा जो आपला देह आहे, हा आपला देहरूपी जो लाडू आहे, किंवा हे झाड आहे, त्या झाडारूपी, त्या झाडाच्या त्या देहामध्ये त्याचा जो देहरूपी जो लाडू, एखादा कुठलाही प्लांट घ्या, ॲनिमल घ्या, कोणी पण घ्या, त्याची बॉडी म्हणजे जर आपण लाडू कन्सिडर केला तर त्याची बॉडी ज्या बुंदीपासून बनलेली असते त्या गोष्टीविषयी आपण बघणार आहोत मित्रांनो, आणि त्याचं नाव आहे सेल. व्हेरी गुड. सो आज आपण बघणार आहोत सेल विषयी. मागच्या लेक्चर्समध्ये, आपल्या सेशन्समध्ये आपण बायोलॉजीची सुरुवात कशी झाली, सेल कसे फॉर्म झाले याची एक थोडक्यात आढावा घेतला होता. या सेशनमध्ये आपण सेल विषयी थोडंसं अजून जाणून घेणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं, बुंदीच्या एकेकाच्या छोट्या बुंदीपासून बुंदीचा लाडू क्रिएट होतो. सो दिसताना आपल्याला तर लाडूचं स्ट्रक्चर दिसतं, त्याचा शेप दिसतो, सगळं दिसतं, पण ॲक्च्युली तो बनला कशाचा आहे तर छोट्या त्या बुंदीपासून. तसंच सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, ते सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बनलेले आहेत छोटे युनिट्स, ज्याला आपण म्हणतो सेल. सो चला पटकन मला सांगा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेल? सेल म्हणजे नेमकं काय? आता तुमच्यासाठी एक नवीन, अँड इट्स नॉट दॅट रॉकेट सायन्स. कोणी पटकन, व्हेरी गुड, तुमच्यातल्या ज्या लोकांच्या मनात पटकन आलं ना आता, काय बोलले बरेच जण मनातल्या मनात? सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. व्हेरी गुड, डेफिनेशन सगळ्यांना माहिती. पण आता थोडंसं अजून डीप जाऊया आपण, है की नाही? 11वी-12वी CBSE पॅटर्न आहे की नाही, इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तसं. सो स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणजे काय? आता इमॅजिन करू आपण, स्ट्रक्चरल युनिट जसं दिसताना लाडू दिसला, दिसताना काय दिसला? लाडू. ॲज अ स्ट्रक्चर आपल्याला लाडू दिसतोय, पण तो लाडू बनला एका छोट्या बुंदीच्या युनिट्सपासून. गॉट इट व्हॉट आय एम सेइंग? अजून एक उदाहरण देतो. कुठली बिल्डिंग बघा तुम्ही, एखादी बिल्डिंग आपल्याला दिसते. सो जी बिल्डिंग जी असते ना, ती ॲज अ स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, कन्स्ट्रक्शन बघा, बिल्डिंग. पण ती बिल्डिंग कशाची बनलेली आहे? त्याचं सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट काय असतं? ते असतं ब्रिक, म्हणजे वीट, है की नाही? असं तुम्ही तुमचे कुठले उदाहरण घेऊ शकता. समजा तुम्ही तुमचं टेक्स्टबुक घेतलं, पुस्तक घेतलं, जे तुमच्या समोर आहे मे बी. सो त्या पुस्तकात दिसताना आपल्याला पुस्तक दिसतं, पण त्या पुस्तकाचं जे स्मॉलेस्ट युनिट आहे ते कोणतं आहे रे? लेटर्स. कसं काय? तर लेटर्स एकत्र येतात, शब्द बनतात, वर्ड्स बनतात. वर्ड्स एकत्र आल्याने सेंटेन्स बनतात, मग पॅरेग्राफ्स बनतात, पॅरेग्राफ्स एकत्र आले की लेसन्स बनतात. असे तुमचे सगळे लेसन्स, चॅप्टर्स, धडे जे काही आहे त्याच्याने मिळून ते पुस्तक बनतं. सो ॲज अ स्ट्रक्चर. सेम बिल्डिंग, एक ब्रिक असते, सिंगल युनिट, स्ट्रक्चरल युनिट. ती एक ब्रिक, 2 ब्रिक, अशा खूप साऱ्या ब्रिक्स केल्या की एक भिंत तयार होते, एक वॉल तयार होते. अशा खूप वॉल एकत्र केल्या की त्याच्यापासून रूम्स तयार होतात. असे रूम्स एकत्र केले की फ्लॅट ऑर मे बी तो फ्लोअर होतो, आणि असे खूप फ्लोअर एकावर एक लावले की मग ती बिल्डिंग तयार होते. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, त्या स्ट्रक्चरचं जे स्मॉलेस्ट युनिट असतं त्याला स्ट्रक्चरल युनिट म्हणतात. म्हणून कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे स्ट्रक्चरल युनिट आहे ते म्हणजे सेल. ओके, म्हणून त्याला म्हणतात स्ट्रक्चरल युनिट. आणि आता फंक्शनल युनिटचा विचार करू. आपण क्रिकेटची मॅच बघतो. क्रिकेटच्या मॅचमध्ये आपण काय बघतो? अमुक टीम एका दुसऱ्या टीमशी खेळत असते, कोणीतरी जिंकतं, कोणीतरी हारतं. पण आपण असं म्हणतो का रे, समजा आता इंडिया पाकिस्तान, इंडिया इंग्लंड, कोणाचीही मॅच आहे, तर आपण असं म्हणतो का जसप्रीत बुमराहने पाकिस्तानला हरवलं, विराट कोहलीने इंग्लंडला हरवलं? नाही, आपण म्हणतो टीम इंडियाने हरवलं. क्रिकेटची मॅच जेव्हा खेळली जाते तेव्हा एक जण नाही खेळत, ॲज अ टीम म्हणून खेळतात. बॉलर्सने व्यवस्थित बॉलिंग केली, बॅट्समनने व्यवस्थित बॅटिंग केली, फिल्डर्सने व्यवस्थित फिल्डिंग केली, आणि विकेट किपरने किपिंग केली, व्हॉट एव्हर. ह्या सगळ्यांची मिळून ती टीम बनते, आणि जेव्हा हे सगळे एकत्रित खेळतात तेव्हा ती एक टीम प्रॉपर खेळते. दुसरं एक उदाहरण देऊ तुम्हाला. एखादी कंपनी इमॅजिन करा, एखादी फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री.
आपण म्हणतो ह्या कंपनीची ग्रोथ झाली, या कंपनीने हे प्रोडक्शन केलं, ह्या कंपनीने ते. कंपनी नावाची कोणी व्यक्ती थोडी असते. कंपनी एक एंटिटी आहे, पण त्या काम कोण करतं तर त्याच्यातले कामगार, त्याच्यातले वर्कर्स. म्हणजे समजा एखाद्या कंपनीमध्ये 500 वर्कर्स असतील तर तो प्रत्येक वर्कर जेव्हा काम करतो ना, प्रत्येक वर्कर तो जेव्हा त्याचं फंक्शन करतो ना, तेव्हा ती ॲज अ होल कंपनी काम करत असते. म्हणजे कंपनी काम करते म्हणजे त्याच्यातला प्रत्येक वर्कर काम करत असतो. व्हॉट आय एम सेइंग? ओके, सो आपण आता काय बघितलं की जसं क्रिकेटच्या टीममध्ये प्रत्येक प्लेअरला काहीतरी काम दिलेलं आहे, प्रत्येक प्लेअर त्याचं काम करतो, सो कंबाईन ती टीम काम करते. प्रत्येक वर्कर काम करतो, तसं ते कंबाईन ती कंपनी काम करते. तसं लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आपल्या बॉडीमध्ये आपला प्रत्येक सेल काहीतरी काम करतो, तेव्हा आपली बॉडी काम करते. आपलीच नाही, युनिसेल्युलर अमिबापासून तर जायंट व्हेलपर्यंत, मोठ्या वडाच्या झाडापर्यंत कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्ही घ्या, प्रत्येकामध्ये तुम्हाला सेम कन्सेप्ट दिसतो. सो नुसती डेफिनेशन महत्त्वाची नाही आहे. पॉईंट टू बी नोटेड हा शब्द मी नेहमी वापरणार आहे. पॉईंट टू बी नोटेड हा कशासाठी नोट करायचा पॉईंट? हे असे पॉईंटच तुम्हाला नीटमध्ये किंवा तुम्ही एंट्रन्स एक्झाम ज्या देतात CET वगैरे मध्ये येतात. तुम्हाला कन्सेप्ट माहिती असते, चांगली गोष्ट आहे, 10वीपर्यंत आपण त्याच्यावरती खेळू. पण त्या कन्सेप्टचा अर्थ काय, त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय, किंवा त्याच्या मागे काय लॉजिक आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे. तेव्हा तुमचे बेसिक्स पक्के होतात. आणि परत मी नेहमीच सांगतो, ज्याचे बेसिक्स पक्के तो जगातली कोणतीही एंट्रन्स क्रॅक करू शकतो. आलं लक्षात? सो सेल तुम्हाला लक्षात आला. आता मी जर एखाद्याला विचारलं ना की सेलचे टाईप्स काय, तर मला पटकन लोक सांगतात, सर 4 टाईप्स. कोणते कोणते? प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल, प्लांट सेल, ॲनिमल सेल, असं पटकन मला बोलतात. आता थोडंसं अजून क्लिअर होऊया. मला माहिती आहे हे बेसिक्स झालेलं आहे, पण आता मी काय सांगतो नीट समजून घ्या आणि हे फिट करा डोक्यामध्ये. सेलचे 2 टाईप्स पडतात. जगातल्या कोणत्याही सेलचे 2 टाईप पडतात. एक असतो प्रोकॅरियोटिक, एक असतो युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. कोणत्याही सेलचे बरं का, प्लांट असो, ॲनिमल असो, कोणी असो, त्याच्यातल्या जगात मी काय बोलतो, जगातल्या कोणत्याही सेलचे 2 टाईप्स पडतात, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. प्रो म्हणजे काय? प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. ओके. आणि यू म्हणजे काय? यू म्हणजे ट्रू, कॅरियॉन म्हणजे अगेन न्यूक्लियस. मग सेलचे 2 टाईप पाडताना कुठला क्रायटेरिया कन्सिडर करायचा असतो तर समजून घ्या. सेल प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक या 2 टाईपचे असतात. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. बरं, हे सेल कसे असतात प्रोकॅरियोटिक? त्यांच्या बाहेर फक्त एक सेल मेम्ब्रेन असते, सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये भरलेलं असतं लिक्विड. त्या लिक्विडला आपण म्हणतो सायटोप्लाझम, दॅट यू नो. आणि त्याच्यामध्ये जो DNA असतो तो फ्रीली सस्पेंडेड असतो, असा जस्ट म्हणजे असा दोऱ्यासारखा तो असाच त्यात तरंगतोय. म्हणजे इमॅजिन करा तुम्ही एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी भरलंय, एक हौद आहे, त्याच्यात पाणी भरलंय आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशी एखादी दोरी टाकून दिली साधीशी, म्हणजे ते कव्हर बाहेरचं त्याला सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणायचं. लिक्विड जे भरलेलं आहे त्याला म्हणायचं सायटोप्लाझम. आणि त्याच्यामध्ये DNA असाच फ्रीली सस्पेंडेड फिरतोय. कळालं? हे जे बेसिक स्ट्रक्चर ज्या कशात असतं ते सगळे प्रोकॅरियोटिक सेल. येतं लक्षात? म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. इतर सेलमध्ये आपण काय पाहिलं की न्यूक्लियस असतो, म्हणजे DNA जो आहे ना तो न्यूक्लियसच्या मध्ये असतो. मग बाकीचे जे काही सेल ऑर्गॅनल्स ते प्रेझेंट असतात. याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नसतो, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स पण नसतात. मग आता युकॅरियोटिक सेल कोण आहे? तर युकॅरियोटिक सेल म्हणजे त्याला आपण डेव्हलप सेल म्हणूया. हा प्री म्हणजे प्रिमिटिव्ह, थोडासा अनडेव्हलप सेल म्हणतो मी त्याला प्रोकॅरियोटिकला. युकॅरियोटिकला आपण डेव्हलप सेल म्हणूया. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, सेल मेम्ब्रेन असते, ते तर कॉमन आहे, सायटोप्लाझम पण असतं, पण त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो ना तो मध्ये, आणि त्याच्यामध्ये DNA. म्हणजे DNA जो आहे तो न्यूक्लियसच्या मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर त्याला लागूनच लगेच एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युओल्स, सेंट्रिओल्स, लायसोझोम, गोल्गी बॉडीज असे वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे सरळ भाषेत आपण काय लक्षात ठेवायचं, सेलचे 2 टाईप असतात. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, तो अनडेव्हलप सेल असं आपण म्हणतो. त्याच्यात फक्त मेम्ब्रेन, लिक्विड भरलेलं सायटोप्लाझम आणि फ्रीली सस्पेंडेड DNA. त्याच्यात मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियसही नाही, सेल ऑर्गॅनलही नाही आहे. आणि इकडे युकॅरियोटिक सेल आहे. युकॅरियोटिक सेल म्हणजे त्याला आपण डेव्हलप सेल म्हणूया. आणि तो जो सेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लियस आहे ना त्याच्यामध्ये DNA सापडतो. म्हणजे DNA इज इन मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस प्लस त्याच्या जोडीला बाकीची जे सेल ऑर्गॅनल्सची मी नावं घेतली ती सगळी प्रेझेंट असतात. म्हणजे तो जरा डेव्हलप सेल झाला. आलं लक्षात? आता
हा जो प्रोकॅरियोटिक सेल आहे मग तो कोणामध्ये सध्या मी तुम्हाला जी सेलची स्टोरी सांगितली, बायोची स्टोरी सांगितली, त्यात जे पहिल्यांदा प्री सेल तयार झालेत ना, त्यानंतर मग प्रोकॅरियोटिक सारखे सेल तयार झाले आणि ऑब्व्हियसली प्रोकॅरियोटिक सेल आज पण आहे, पण त्याच्यातली एक लाईन सेपरेट गेली आणि त्याच्यापासून युकॅरियोटिक सेल तयार झाले, असा तो विषय. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आहे, मग ते कुठे आज? त्याचं बेस्ट एक्झाम्पल किंवा त्याचं एक्झाम्पल आहे ऑल बॅक्टेरिया. येस, प्रोकॅरियोटिक सेल जे आहेत ते म्हणजे सर्व बॅक्टेरिया. बॅक्टेरिया कोण रे? डेटॉलच्या, हार्पिकच्या, पॅप्सोडंटच्या, टूथपेस्टच्या वगैरे ॲडमध्ये तुम्हाला दिसतात नाही ते असे हलणारे बघा त्या भिंगामध्ये ट्याव 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 ट्याव. तर हे जे हलणारे बॅक्टेरिया आहेत ना ते ॲक्च्युली म्हणजे ते हलणारे जर्म्स ॲक्च्युली ते बॅक्टेरिया असतात. येते लक्षात? सो ते बॅक्टेरिया आहेत, ते सर्व आहेत प्रोकॅरियोटिक सेल. सो प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे कोण? फक्त बॅक्टेरिया. आणि त्यानंतर दुसरे येतात युकॅरियोटिक सेल. बॅक्टेरिया नंतर बाकीचे जे पुढचे सगळे आहेत ना, इव्हन अमिबा, पॅरेमिशियम, युग्लिना असे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे बरं का, पण ते बॅक्टेरिया नाही, ते आहेत युकॅरियोटिक सेलमध्ये. येतं लक्षात? आणि इव्हन आपण प्लांट्स, ॲनिमल, बाकी सगळे आपले सगळे सेल डेव्हलप आहे ना, आपण युकॅरियोटिक सेल आहे. जर तुम्ही मला किंगडमच्या भाषेत विचारलं, आठवतंय का तुम्हाला R.H. विटेकरने 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं. जर तुम्ही मला किंगडमच्या भाषेमध्ये विचारलं तर मी म्हणेल मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमॅलिया असे 5 किंगडम होते. त्यापैकी किंगडम मोनेरा जे असतं ना ते युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक आहे. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलच्या अंडर कोण येतं? फक्त एक किंगडम मोनेरा. बाकी प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमॅलिया हे सगळे युकॅरियोटिक सेलच्या अंडर येतात. आलं लक्षात तुम्हाला? सो हे सिम्पली डोक्यात ठेवा. प्रो प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, कॅरियॉन इज न्यूक्लियस, बेसिक अनडेव्हलप सेल, आपण त्याच्या सेल ऑर्गन वगैरे नाही बघत, आणि युकॅरियोटिक म्हणजे डेव्हलप सेल. आणि ह्या युकॅरियोटिकचे पुन्हा 2 भाग आपण करू शकतो, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. कारण प्लांट आणि ॲनिमल हे डेव्हलप सेल आहेत, म्हणजे बेसिकली डेव्हलप ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यामुळे त्यांच्यातले सेल पण कसे डेव्हलप सेल आहे. आपल्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात, बायोकेमिकल रिॲक्शन्स चालतात, त्याच्यासाठी आपल्याला ह्या डेव्हलप सेलची गरज असते. येतं लक्षात तुम्हाला? सो आपण आज काय बघितलं? सेलचे 2 टाईप असतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर थोडक्यात बघितलं, युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर थोडक्यात बघितलं, आणि युकॅरियोटिक सेलमधनं मग प्लांट सेल आणि ॲनिमल सेल आपण स्टडी करतो, हो की नाही? आणि तुम्हाला मला आठवतच असेल, तुम्हालाही आठवत असेल की हे जे डिफरन्स बिटवीन आपण नेहमी लिहित आलोय, प्लांट सेल, ॲनिमल सेल आणि पुन्हा त्यांचं फर्दर क्लासिफिकेशन. ओके, सो आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली आणि सेलचं नेमकं डेफिनेशन, त्याचं नेमकं काम, नेमकं सेलच्या या प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिकमध्ये नेमका काय फरक असतो आणि बायफर्केशन त्यांचे कसे केले जातात, एवढ्या सिम्पल टॉपिकवर मला तुम्हाला आज समजायचं होतं. येतं लक्षात? सो चला, आपण आपल्या लाडूविषयी पाहिलं, आपण आपल्या बुंदीविषयी पाहिलं. सो अशाच छान छान पद्धतीने आपण मस्त एन्जॉय करत करत पुढची सेशन अटेंड करूया. आय होप तुम्हाला टॉपिक कळाला असेल. चलो, टेक केअर, गुड बाय.